तर काल मॅच सुरू होण्याच्या अगोदर KKR ॲडमिन एक रील पोस्ट करते. त्या रीलमध्ये एक असा वॉरियर असतो, तो म्हणते की आम्ही तयार आहे मग जिंक्यासाठी, असं द्यायचं म्हणणं असते. म्हणजे इनडायरेक्टली त्या RCBला ट्रोल करता. त्याच्यानंतर मॅच सुरू होण्याच्या अगोदर पाणी येते. पाणी आलं असं वाटते की हे मॅच सस्पेंड नाही व्हायला पाहिजे. सस्पेंड जर झाली तर RCBला पुढे चान्सेस कमी होता, 2 पैकी 2 जिंकणं पडता. देवाच्या कृपेनं पाणी चाललं जाते आणि मॅच सुरू होते. त्याला वाटते ते भल्या मुश्किलनं 193 पहाड एवढे रन स्कोर बोर्डाला लावता. आता हे 193 एवढे मोठे रन तर नाही आहे, पण त्या ग्राउंडवरती ते 193 मोठेच वाटतात. कारण रायपूर हे ग्राउंड बॉलिंग पिच आहे. मुंबई आणि RCB मॅच पाहिलीच असेल तुम्ही, तर त्याला असं वाटते की आपण आरामशीर जिंकतो. पण त्याला काय माहिती की पुढून विराट कोहली, किंग कोहली उभा आहे. ते मॅच सुरू होते, बेतलची विकेट चालली जाते. पण विराट कोहली खेळता खेळता एवढा चिपकून खेळतो की एवढा स्मूथनेसमध्ये तो चेस करते, असं कोणाला वाटतही नाही की रन रेट वाढू राहिला. रन रेट वाढत आला की आपोआप 2-3 बाउंड्र्या मारून कमी करून टाकते. म्हणजे चेस एवढा स्मूथनेसमध्ये करते की बस. त्याच्यानंतर हे RCBमध्ये विराट कोहली शतक मारतो, मॅच जिंकते RCBवाले. त्याच्या बाद होते असली खेळ चालू ट्रोलिंगचा. त्यांनी ते वॉरियरचा पोस्ट टाकेल असते की RCB ॲडमिन इकून पोस्ट टाकते, तर वॉरियरचे तुकडे पडेल, त्याचं तोंड खाली पडेल, त्याचे सालपटं पडेल. अबे तुम्ही कोणाला ट्रोल करू राहिले? तुमचा ओनर विराट कोहली पुढे झुकते आणि तुम्ही ट्रोल करू राहिले त्या टीमला. ट्रोल करा पण टीम पाहून करा. अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.